माजी खासदार शिवसेना के वरिष्ठ नेता गजानन कीर्तिकर जी इस वक्त हमारे साथ है। गजा भाऊ, भीड़ की घटना को लेकर आपकी क्या प्रतिक्रिया है, किस तरह से इस घटना को देखते हैं, क्या कहेंगे? मी 80 ते 95 या 15 वर्षामध्ये मराठवाड्यामध्ये शिवसेना संघटना बांधण्याचं काम करत होतो। सर्व जिल्ह्यातील जवळजवळ 750 गावांमध्ये माझा संचार झाला। तिकडचं जनजीवन मी जवळून बघितलं, सामाजिक परिस्थिती बघितली। त्यावेळेला रजाकारांच्या दहशतीमुळे हा संपूर्ण मराठवाडा भयभीत झालेला होता। त्यांना आधाराची गरज होती। बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना तिकडच्या जनतेला आधार देत होती। आणि ते 15 वर्ष मी संघटना बांधणीचं काम करत असताना सर्व जाती धर्माची लोक, साळी, कोष्टी, कैकाडी, माडी, धनगर, मराठा हे एक संघ राहत होते। आणि त्या संपूर्ण परिस्थितीत मराठवाडा जो मी बघितला, त्या मराठवाड्यामध्ये भाविक लोक, नैतिकता पाळणारी लोक होती। आज पूर्णपणे बदलला। एका सरपंचाची हत्या होते, संतोष देशमुख याची। हा बदललेला मराठवाडा, हा भयभीत करणारा मराठवाडा। मी त्याचबरोबर 95 साली गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गृहराज्यमंत्री म्हणून काम करत होतो। त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्याचबरोबर त्यांची वैचारिक बैठक ही एवढी मजबूत होती की महाराष्ट्रामध्ये मी समजतो की एक बाळासाहेब ठाकरे, दुसरे शरद पवार आणि तिसरे गोपीनाथराव मुंडे यांची वैचारिक बैठक एकदम मजबूत होती। ते गृहमंत्री होते। मनात आणलं असतं तर 10 वाल्मिक कराड ते तयार करू शकले असते। तसं त्यांची विचारधारा नव्हती। पण आज हे संपूर्ण वैचारिक बदल त्या बीडमध्ये आणि मराठवाड्यात झाला। वाल्मिक कराड हा गुंड धनंजय मुंडेला पोचण्याची गरज काय? हे गुंड जेव्हा पोचले जातात तेव्हा त्यांची मनसबदारी, त्यांची दादागिरी ही तिकडच्या जनतेला मारक असते। त्यांचं संपूर्ण त्या भागामध्ये दहशत असते। हा दहशत करणारा असा गुंड धनंजय मुंडेने पोचला कशाला? गोपीनाथराव मुंडेंचं पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडे आणि त्याचबरोबर पंकजा मुंडे यांची कार्यपद्धती ही शोभणारी नाही। त्या भागामधल्या जनतेचा विश्वास या दोन्ही बहीण भावावरती उडालेला आहे। त्यांचा रोष निर्माण झालेला आहे। नैतिकता म्हणून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी त्यागपत्र द्यावं, तरच त्यांना पुढील राजकीय वाटचाल करताना अडचण येणार नाही। फार मोठ्या प्रमाणात त्या भागातील जनता एक संघ होती। दादागिरीचा लवलेश नव्हता। रजाकारांच्या एकंदरीत समाज विघातक कामामुळे भयभीत झालेली जनता होती। सर्व समाज एक संघ होता।
तो मराठवाडा गेला कुठे? आज परत एकदा सांगतो की अशा पद्धतीचं जर समजा त्या बीडमध्ये वातावरण असेल, बीडच्या जनतेचा विश्वास उडालेला आहे, बीडच्या जनतेचा रोष निर्माण झालेला आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी त्यागपत्र द्यावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी गृहराज्यमंत्री असताना माझ्या ऑफिसमधला ड्रायव्हर, माझ्या ऑफिसमधला पिऊन, पीए हे जर अरेरावी करत असतील तर त्यांना कामावरून मी हटवण्याचं काम केलेलं आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांनी गुन्हेगारी जगतामध्ये दरारा निर्माण केलेला आहे. त्याच गोपीनाथ मुंडेंच्या पुढचे त्यांचे जे मुलं आहेत त्यांनी अशा तऱ्हेने गुंडांना पोसून दहशत निर्माण करण्याचं काम केलं. हे शोभादायक नाही. गोपीनाथ मुंडेंनी पेरलेल्या विचाराला मारक आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा मी शेवटी सांगतो की त्यांनी निमूटपणे आपला राजीनामा, त्यागपत्र धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी द्यावं. या राज्यावरती काय चाललंय? सिंचन घोटाळा, एअर इंडिया विमान खरेदी घोटाळा, हे घोटाळेबाज सरकार आपल्या डोक्यावरती बसले. ते कारभार करतायत. कुठे चाललंय महाराष्ट्र? ही सगळी दयनीय परिस्थिती महाराष्ट्रात झालेली आहे. त्याला पुन्हा एकदा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये चांगले दिवस यावे अशा तऱ्हेची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. वाल्मीकि कराड को आप पहले से जानते हैं उनके बारे में, और उनको लेकर जिस तरह की धनंजय मुंडे या पंकजा मुंडे का भूमिका है उस पर आपका क्या कहना है? धनंजय मुंडे का तो एक खास आदमी है. वाल्मीकि कराड धनंजय मुंडेचा खास माणूस. त्यांची मनसबदारी चालते, मुलुकगिरी चालते, पैसे कमवण्याचे धंदे चालतात, गुंडगिरी करतात, गुंड पोसले जातात. हे राजकारण करायला शोभादायक नाही. अशा तऱ्हेचे गुंड पोसून राजकारणात मोठं होता येतं, पण ते कायम टिकत नाही. आणि तो पाठ गोपीनाथराव मुंडेंनी दिलेला आहे. त्यांच्या काळातला मराठवाडा, त्यांच्या काळातला बीड हा पूर्णपणे बदललेला आहे. आणि त्याची नैतिक जबाबदारी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोन बहीण भावावरती आहे असं मी या ठिकाणी ठामपणे सांगतो. धनंजय मुंडे की राजीनामे की मांग आप कर रहे हैं. छगन भुजबल को मंत्रिमंडल में स्थान नहीं दिया गया है, वो नाराज चल रहे हैं. तो क्या आपको लगता है कि धनंजय मुंडे की जगह छगन भुजबल को मंत्री पद दिया जा सकता है? नाही, देखो, धनंजय मुंडेला राजीनामा देणं हे त्याचं नैतिक कर्तव्य आहे. पंकजा मुंडेने देखील त्यागपत्र द्यावं, नैतिक कर्तव्य आहे. कारण बीडच्या जनतेचा तुमच्यावरती विश्वास उडालेला आहे. बीडची जनता तुमच्यावरती रागावलेली आहे, रोष आहे. कळलं की नाही? हे कोणाला तरी मंत्री बनवा आणि तुम्ही त्यागपत्र द्या म्हणून हे सांगत नाही. सरळ आहे की ह्याच्यामध्ये गुंडाशाही जी पोचली गेली आहे. कारण रजाकारामध्ये संपूर्ण मराठवाडा बेशिराक झाला होता, भीतीग्रस्त झाला होता. आणि त्याला पुन्हा आता तुमच्या गुंडशाहीने भीतीग्रस्त करण्याचं काम तुम्ही करत आहात. हे अत्यंत चुकीचं पाऊल तुमच्याकडून पडते. तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. तुमचा बीडच्या जनतेचा तुमच्यावरती विश्वास ढळलेला आहे.
बीडची जनता तुमच्यावरती रोष पावलेली आहे. तुम्ही कोणाला तरी मंत्री करायला पाहिजे म्हणून त्यागपत्र द्या, असा ह्या त्यागपत्राची मी मागणी करत नाही. खरोखरच हे प्रायश्चित्त ह्या 2 बहीण भावांनी घ्यावं अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. कैमरामैन संतोष कदम के साथ गोविंद ठाकुर, TV9 मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.